हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा. कुक अँड कॉस्मॅटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण कोबीची वडी बनवणार आहोत. चला तर मग कोबीची वडी कशी बनवायची ते पाहूया. इथे मी कोबी बारीक चिरून घेतला आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालूया. आलं लसूण पेस्ट घालूया. कोबीच्या वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घालूया. हळद घालूया. हिंग घालूया. धणा पावडर घालूया. जिरं घालूया. चवीनुसार मीठ घालूया. घरगुती मसाला घालूया. बारीक चिरलेला कांदा घालूया. सगळं साहित्य छान एकजीव करून घेऊया. सगळं साहित्य छान एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ घालूया आणि याचा छान एक गोळा बनवून घेऊया. मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे. आता हाताला थोडं तेल लावूया आणि ह्या मिश्रणाचे छोटे छोटे रोल बनवून घेऊया. जर तुम्हाला अशा प्रकारे ह्याचे रोल बनवायचे नसतील तर ताटाला थोडं तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण थापून वाफवू शकता. ह्याप्रमाणे बाकीचे रोलसुद्धा बनवून घेऊया. आता हे रोल वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊया. त्यावर स्टीलची चाळण ठेवूया. या स्टीलच्या चाळणीला मी थोडं तेल लावून घेतलं आहे. आता यामध्ये जे आपण कोबीचे रोल तयार केले आहेत ते ठेवूया. ह्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे रोल वाफवून घेऊया. आता आपण ह्यावरचे झाकण काढून रोल वाफवून झाले आहेत का ते पाहूया. रोल वाफवून झालेले आहेत. आता हे रोल आपण थंड करून घेऊया. कोबीचे रोल थंड झालेले आहेत. आता कोबीची वडी तळण्यासाठी हे रोल कापून घेऊया. रोल कापून झालेले आहेत. आता आपण वडी तळायला घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये एक एक कोबीची वडी सोडूया आणि तळून घेऊया. वडी एका बाजूने तळून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा कोबीची वडी तळून घेऊया. ह्याप्रमाणे बाकीच्या वड्या तळून घेऊया.
खमंग आणि कुरकुरीत अशी कोबीची वडी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशी वडी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू.